काय हो? अहो कुठं चाललाय? आलो जरा जाऊन. अहो पण कुठं? का येणार आहेस तू पण? मी येणार नाही, पण कुठं चालला ना ते सांगून गेलं तर बरं होईल. मी काय लगेच MIDC जाऊन आलो. का? काय कामाधंद्याचं बघायला नको? पैसे कसे फेडणार आहे? नानांशी बोललोय का? सगळं त्यांना विचारून करायला. आम्ही बोळ्यानंच दूध पितो नाही का? अहो लगेच तुम्ही वाकड्यात का शिरताय? ह्यो जो काय गोंधळ झाला ना त्यांना न विचारता मी घातलाय ना तर समर्थ आहे मी निस्तरायला. लय कळत असल्यावेळी अक्कल नको शिकूस मला. अहो लगेच हमरी तुमरीवर कशाला येताय? हे बघा मी काय म्हणत होते, हे बघ तू नको अक्कल शिकू. जास्त फुकटची अक्कल शिकून यायला लागते ना म्हणूनच मी काय सांगत नव्हतो. सुमन जाऊ दे, असं डोळ्यातून पाणी काढू नकोस. काय मी काय वाईट सांगत होते का? माणसाचं चित्त धाऱ्यावर नसलं ना की होती चिडचिड. आपण बाई माणसानं समजून घ्यायचं असते. दरवेळी मी समजून घ्यायचं का? नवऱ्याने समजूनच घ्यायचं नाही का? तू शांत हो. हे यार जर काय घालतीस बस की एका जागी जरा. नाही हो, लई कटा आलाय बसून बसून. बस एवढं खाऊन घे. चल ये लवकर. चल लवकर चल चल चल. नाही नको मला. एक तर भूक बी नाही मला. हे बघ अंगात ताप असल्यावर असं होतं. भूक लागत नाही, खावंसं वाटत नाही. हं? तसं नाही म्हणत आहे मी. मला माहिती तुला कसं म्हणायचं ते. हे बघ अंगात ताप असला ना की ताकद राहत नाही. ती पेज खाल्ली ना तुला बरं वाटतं. चल खाऊन घे चल. नाही मी काय म्हणते, मला बरं वाटतंय आता. तुला बरं वाटतंय का नाही डॉक्टर ठरवतो. चल अहो, चल, चल, ऐका तर. चल चल बस इथं बस. पायवर घे चल बस. एवढं खाऊन घे चल. कर लवकर चल. अहो, घे. अहो मी काय म्हणते, मला जाऊ द्या की बाहेर. दिवसभर इथं बसून बसून ना लई येड्यावानी झालंय बघा. उद्या अहो असं काय करताय? आता सकाळपासून ऐकलं ना तुमचं. एक तर सकाळपासून हालू बी दिलं नाही. अहो मला नाही सवय एका जागी बसून राहायची. अगं मग काहीतरी करत बस, वाचत बस. नको त्याने डोळ्यावर ताण येईल. त्यापेक्षा एक काम कर, गाणी ऐकत बस. हा हा पण गाणी ऐकून डोकं धरलं तर नको. त्यापेक्षा एक काम कर, तू जागच्या हालू नको. हा तुला काय पाहिजे असेल ना तर मला सांग. आणि बाहेर जायचं सोडू. अहो पण मी नुसतं बाहेरच्या हॉलमध्ये जायचं म्हणते. नको म्हणलं ना, एकतर बाहेर गारट आहे. तू बाहेर गेलीस ना कोणतरी काम लावल तुला. नाहीतर तू काम करशील माहिती आहे मला. अहो आता लई होत्या. होऊ दिलंय. मी काय म्हणते, हे तर पडायचं तर बाहेर जाऊन पडते. मग तर झालं ना. शिकले. नो मीन्स नो. हे संपव सगळं. चल. नो मीन्स नो. उगाच इंग्लिश झाडू नका. पहिल्यांदाच आजारी पडल्यागत करताय तुम्ही तर. या घरात तर पहिल्यांदाच पडलीस ना. अहो नुसतं बाहेर बर ठीक आहे, बस बाहेर. पण आज नाही, उद्या. संपव सगळं. चल जरा. आता काय हे. चला संपव लवकर. बाहेर तर मी जातच असते, आणि ते बी आताच.
फौजी अहो, डोळ्यात गेलं की साबणाचं पाणी. हो फौजी अहो, घरातली कामं का करत बसलाय तुम्ही? मग काय करू? फौजी नाशी घरची ड्युटी करणं शुभती का? राहुले, फौजी सगळ्या ड्युट्या करतो. कधी घरची असू दे, बाहेरची असू दे, नाहीतर बॉर्डरवरची असू दे. कळलं का? मला सांग, तू कुठल्या ड्युटीवर आलायस? तुला काय बाबा घर सुट ना, मला आपणच जाऊन दोस्ताला हाय करून यावं. होय, मला काय करायला आलायस? लई शहाणा आहेस की. काय काम आहे सांग? तुझा दोस्त म्हणून तुला हाय कराय आलो ना. आज्या, शीतलच्या मैत्रिणी आलत्या काय रे तिला हाय करायला? कुठल्या मैत्रिणी? अरे त्या र लग्नातल्या कॉलेजच्या साड्या नेसले होते बघ. नाही. आणि त्या कशाला येतील? नाही वय आल्या, नाहीतर. एकदा पण नाही आल्या. अरे नाहीतर. हा कसली लका ह्यांची फ्रेंडशिप आहे. हे? मला नाही आवडली. ए, ते येतील ना तर राहतील. तुला काय करायचं? मला काय करायचं? हा मी आपला असंच सहज विचारलं ना. पण आज्या, तू का काही घरची काम करतोस? अरे तिकडनं आलो आणि शितली आजारीच पडली. अग बाबो, म्हणजे तिच्यासाठी करतोस वय सगळं? घुमडून गावभर करू नको, हळू बोल जरा. अरे तू शीतलसाठी एवढं करतोस म्हणजे कशाला कुणाच्या बाप्पाला द्यायचंय? आता कोण? ए, अरे घाबरत नाही मी. ग बस जरा, ऐक. या आजारी येते घरापर्यंत कळ म्हणून म्हणतोय तुला. शांत बस जरा. मी शीतलला भेटून येतो. ए, कशाला भेटून येतो? ग बी तू बरा. ती आराम करते आतमध्ये. तुझा आशेने बोलत बसशील, सगळी ताकद घालवली ती. हा बर, तू म्हणशील तस. पण आज्या, लका तू शीतलसाठी एवढं करतोस बघून लय भारी वाटलं. तू दोस्त म्हणून चांगला आहेसच, पण हजबंड म्हणून पण तू लय भारी आहेस. शीतलला का लय लक्की, तिला तुझ्यासारखा हजबंड मिळाला. राहुले, अरे मी काय कमी लकी आहे? चल, मला काम आहे. बर बाबा, चलो बाय बाय. मी जातो. जा आमचं बापू इकडे येतील दुकानात. जा लवकर जा.